मिनिमम गव्हर्मेंट आणि मॅक्झिमम गव्हर्नन्स यासाठी प्रशासनामध्ये गतिमानता यावी, पारदर्शकता यावी, सुसूत्रता यावी, अधिकाऱ्यांचा प्रशासनातील वेळ वाचावा आणि हा वेळ शाळांना भेटी देणं, शाळातील शिक्षकांशी संवाद साधणं, त्यांना गुणवत्ता वाढीसाठी प्रोत्साहन देणं या कामाकरता मिळावा या दृष्टिकोनातून शालेय शिक्षण विभागामध्ये ई गव्हर्नन्स प्रकल्प हाती घेतलेला आहे. आणि या प्रकल्पामध्ये सर्व शाळा, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक यांची एकत्रित माहिती ही उपलब्ध होणार आहे. टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करून शिक्षणाची प्रक्रिया, शिकवण्याची प्रक्रिया आणि शिक्षण खात्याची कामकाजाची प्रक्रिया ही अतिशय गतिमान कशी करता येईल यासाठी म्हणून वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. शिक्षण खात्याची व्याप्ती ही अतिशय मोठी आहे. जवळपास 2.25 कोटी विद्यार्थी, 1,06,000 शाळा आणि 7.25 लाख शिक्षक एवढी मोठी व्याप्ती असलेला हा विभाग आहे आणि 39,000 कोटीचं बजेट या विभागाचं आहे. आणि म्हणून प्रत्येक मुलाची, प्रत्येक शिक्षकाची, प्रत्येक शाळेची माहिती एका क्लिकवर आम्हाला उपलब्ध आता होणार आहे. त्या अनुषंगाने सर्व माहिती जमा करून ही भरली जाणार आहे. आणि म्हणजे अत्यंत असं क्रांतिकारी अशा स्वरूपाचं काम महाराष्ट्र राज्यामध्ये स्कूल डाटाबेस, टीचर्स डाटाबेस आणि स्टुडंट डाटाबेसच्या माध्यमातून ही आता समोर येते. एज्युकेशन डिपार्टमेंटसाठी आपण एक डिसिजन मेकिंग टूल तयार करतो आहे, ज्याच्यामध्ये टीचर्सचा डेटाबेस, स्टुडंट्सचा डेटाबेस आणि ऑर्गनायझेशन, शाळांचा डेटाबेस तयार होईल. हा बेसिक डेटा एकदा जर सगळी माहिती जमा झाली तर या इन्फॉर्मेशनची माहिती घेऊन सर्व प्रकारचे निर्णय, जसं काही कुठल्या शाळांना कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं आहे किंवा कुठल्या शाळेमध्ये टीचर्सची अपॉइंटमेंट करायची आहे किंवा काही स्टुडंट्सचा ड्रॉपआउट रेट एखाद्या शाळेमध्ये जास्त आहे, ह्या प्रकारचे सगळे निर्णय घेण्यासाठी जी काही इन्फॉर्मेशन लागते ती सगळी या 3 डेटाबेसमधून जनरेट होईल. ही सगळी माहिती एकत्र गोळा केल्यामुळे म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थी संख्या आहे, शिक्षक संख्या आहे, शाळांचा एरिया किती आहे तो आहे, शाळेतला पोर्शन किती झाला त्याची माहिती असेल, शैक्षणिक गुणवत्तेच्या विषयातली त्यातली माहिती असेल किंवा पुढे जाऊन शैक्षणिक प्रगतीचा आलेखसुद्धा त्याच्यामध्ये ज्या आता आम्ही 3 चाचण्या घेणार आहोत त्याची जर माहिती आम्ही त्यात टाकली तर मी इथे मुंबईत मंत्रालयात बसून ही शाळा, हिला ही टार्गेट्स पुढच्या वर्षातली आहेत असं ठरवू शकतो आणि त्याचा फॉलोअपसुद्धा घेऊ शकतो. अशा पद्धतीने ॲट द फिंगर टिप ही सगळी माहिती उपलब्ध होणं या अर्थाने या सगळ्या योजनेचं खूप महत्त्व आहे आणि त्यामुळे या योजनेला सर्वार्थाने मदत सगळ्यांनी केली पाहिजे. Student database or student portal is the system for collecting data about 2.5 crores of students all over Maharashtra. The information will be collected from 1st to 12th standard of students. The unique student ID will be generated per student. The facility will be given to the schools to enter the data. There are around 1,06,000 of schools. The basic challenge is to reach all the schools for data entry. So we are trying to provide the option through online data entry, through Excel sheet upload and also through mobile online entry. The data so collected on the central server can be utilized for various purposes like finalizing Sancha Manyata, that is number of teachers per school, then various facilities given to students, and even the students' progress can be well monitored on the central server. मुलांची माहिती आम्हाला केव्हाही नसायचीच, फक्त संख्या असायची. तर आता मुलांबद्दल पण जन्मतारीख केव्हा आहे, आई वडिलांचं नाव काय आहे आणि मूल शिकेल यासाठी आम्ही काळजी करणार आहोत. हा सगळा डाटा म्हणजे आता हा तर आपण नुसता बेसिक डाटा आहे, पण यापुढे त्या विद्यार्थ्याचा दरवर्षीचा प्रगतीचा डाटासुद्धा आपण ऑन नेट टाकू शकतो. Here we are collecting the data from 6.5 lakh to 7 lakhs only for the teaching and about 2 lakhs data for the non-teaching staff. We are collecting his service history, leave history, then his different promotions, transfers and say trainings, what are the trainings he has taken during his entire career, his caste certification, then the certificate validation data, then physical handicap data. Basically this data collection will help them at these different administrative levels to take the timely decisions.
we are integrating with the other systems also, like the Sancha Manyata, like students portal, like school portal. So basically here we want that school, teacher, student, they should talk to each other, they share the data and take the timely decisions. शिक्षक मनुष्य म्हणून कसा आहे आमच्याकडे, काय काय विषय येते त्यांना, केव्हापासून नोकरीला लागले, केव्हा इन्क्रिमेंट मिळत आहे, कोणते विषय शिकवतात, कोणत्या वर्गाला शिकवतात, तर या सगळ्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देणार आहोत. विद्यार्थी संख्या एक्झॅक्ट झाली की त्याप्रमाणे शिक्षकांची संख्या त्या अलॉट केली जाईल. मग अनेक वेळा बोगस विद्यार्थी दाखवून, जास्त शिक्षक दाखवून त्यांचा पगार जो लाटला जायचा ते थांबेल आणि त्यामुळे हा पैसा चांगल्या शिक्षणासाठी वापरला जाईल, ज्याचे बेनिफिट विद्यार्थ्यांसाठी आहे, पालकांसाठी आणि इन जनरल शिक्षणासाठी आहे. आणि म्हणून ही सगळी योजना नीट पूर्ण झाली तर खऱ्या अर्थाने ह्याचा सगळ्यात मोठा लाभ शिक्षणाला होणार आहे आणि म्हणून हे आमचा करण्याचा आग्रह आहे. eMarksheet is a web portal for online marksheet verification for SSC and HSC. Basically, eMarksheet is a G2G and G2C service delivery to make academic records online. It facilitates to access composite depository and to check the authenticity of the marksheets. The main advantage of the system is that records will be preserved digitally. Presently, the data from 2002 to 2014 is available on the portal, but very soon the data from 1990 will be made available. These IT initiatives in online marksheet verification is a step towards e-governance for good governance and good governance through ICT. असं आहे की डिजिटल इंडियाची घोषणा ही माननीय पंतप्रधानांनी केलेली आहे आणि त्यामुळे जितक्या गोष्टी आपल्याला डिजिटल करता येतील त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्सचाच भाग आता हळूहळू होणार आहे. जसं आम्ही 10वी आणि 12वीची मार्कलिस्ट आता नेटवर टाकले की बोगस मार्कशीटचे आणि बोगस सबमिशन केलं जातं, तर जर चेक केलं तर तुम्हाला नेटवर दिसेल किंवा ही मार्कशीट खरी आहे का खोटी आहे. अशा अनेक गोष्टी डिजिटल इंडियाकडे आमच्या करणारे आम्ही करतो. प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी जी व्यक्ती, संस्था किंवा सरकारी यंत्रणा जबाबदार आहे त्या प्रत्येकाला हवी ती माहिती आपण यातनं उपलब्ध करून देणार आहोत. शाळेची मूलभूत माहिती, तिचं इन्फ्रास्ट्रक्चर, तिचं फी, तिच्यात उपलब्ध असणारे खेळ, तिचं परफॉर्मन्स, या सगळी माहिती आपण या यंत्रणेतनं गोळा करणार आहोत. ऑनलाईन डेटा एंट्री केल्यामुळे माहिती अगदी अचूक मिळणार आहे आपल्याला आणि सर्व डायरेक्टरेट्स आणि डिपार्टमेंट्सची माहिती इंटिग्रेट केल्यामुळे खूप फायदा होणार आहे. विविध योजनांचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणीवरची देखरेखसुद्धा आपल्याला ह्याच्यामधनं करता येणार आहे. आपल्याला हीच माहिती गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या MHRDमध्ये किंवा सेमीज, डिपार्टमेंट ऑफ सोशल वेलफेअर, डिपार्टमेंट ऑफ ट्रायबल वेलफेअर, डिपार्टमेंट ऑफ बॅकवर्ड क्लासेस अँड मायनॉरिटीज यांनाही आपल्याला ही माहिती देता येणार आहे. मागील 1 वर्षापासून हे कम्प्युटरायझेशनचे काम सुरू आहे. शिक्षण विभागाने मुलांना शिकवून टाकला, हेच तर आमचं काम आहे. हे एकमात्र काम आहे. मधल्या सगळ्या गोष्टी आहे त्याचा वेळ कम्प्युटर वाचवणार आहे आमचा. हे जे आम्ही करतोय, आज जे उद्घाटन करतोय, दॅट इज नॉट द एंड. ॲक्च्युअली दिस इज द बिगिनिंग. तर चला बांधूया आपण हे माहितीचे पूल आणि खात्री करूया की शिकेल प्रत्येक मूल.